नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल। सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याचं तुम्हाला माहिती आहे की डोळ्याला बऱ्याचदा ज्यांचं काम खास करून बाहेर आउटडोअर्समध्ये असतं, जास्त उन्हामध्ये काम करायचं असतं, तर त्यांना डोळ्याचा दाह होणे किंवा ड्रायनेस होणे किंवा डोळे लाल होणे हे प्रकार खूप वाढतात आणि याच्यामुळे काही लोकांना खूप त्राससुद्धा होतो। तर याच्यापासून आपला बचाव कसा करावा याविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात घ्या की ज्यांना उन्हामध्ये काम करायची पूर्वीपासून सवय असते त्यांना काही वेळा बराच काळ जर उन्हात काम केल्यानंतर सुद्धा त्यांना डोळ्याला एक प्रकारचं संरक्षण असतं, कारण त्यांना डोळ्याला या प्रकारच्या उन्हाची सवय झालेली असते। परंतु तरीसुद्धा हे लोक ज्यावेळी कंटिन्युअसली बराच काळ काम करतात उन्हामध्ये, त्यावेळी उन्हाच्या परिणामामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये काही बदल हे हळूहळू वाढत असतात। म्हणूनच आम्ही डोळ्यामध्ये मास वाढलेलं पाहतो। अशा लोकांमध्ये हे जास्त प्रमाण असतं ज्यांचा उन्हाशी संबंध जास्त येतो। डोळा लाल होणे किंवा डोळे कोरडे होणं हा प्रकार सुद्धा अशा लोकांमध्ये वाढतो। उन्हामध्ये यूव्ही लाईट सुद्धा असल्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदूचं प्रमाण वाढणे, पडद्यावर एज रिलेटेड डिजनरेशन होणे या प्रकारचे सुद्धा आजार जे लोक उन्हात जास्त काळ काम करतात त्यांच्यामध्ये होत असतात। ह्या उन्हाच्यामुळे जो इमिजिएट परिणाम होतो तो म्हणजे डोळ्याचा ड्रायनेस, आणि ज्याच्यामुळे दाह होतो, डोळे लाल होतात। या सर्वापासून वाचवण्यासाठी एक अतिशय साधा उपाय आहे, तो म्हणजे उन्हात गेल्यावर संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरणे। ज्यांना चष्म्याचा नंबर असतो त्यांना आता चष्म्याच्या नंबरचा सुद्धा गॉगल उपलब्ध आहे। काही लोकांना ज्यांना चष्मा आहे आणि त्यांना कधी कधी इनडोअर आणि कधी कधी आउटडोअर काम करायचं असतं, त्यांना फोटोक्रोमिक ग्लासेस किंवा डे नाईट आम्ही चष्मा ज्याला म्हणतो अशा प्रकारचे ते वापरू शकतात, जेणेकरून ज्यावेळी ते उन्हात जातील त्यावेळी त्यांची जी ग्लास असते ती थोडीशी शेड होईल, त्याला डार्क शेड झाल्यामुळे उन्हाचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर कमी होईल। बरीचशी लहान मुलं सुद्धा मी पाहतो जी भर उन्हामध्ये खेळत असतात बाहेर, तर याचा लॉंग टर्म परिणाम हा डोळ्यावर होणारच असतो। त्यामुळे अशा मुलांना सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित चांगले गॉगल दिलेत उन्हात खेळण्यासाठी वापरण्यासाठी तर त्याचा नक्कीच फायदा होईल। आणि तुम्ही पाहत असाल की जे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात जे आपण पिचवर पाहतो, तर ते सुद्धा अशा प्रकारचे गॉगल वापरूनच खेळत असतात, जेणेकरून ह्या उन्हाचा त्रास त्यांना होऊ नये। त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या भागामध्ये म्हणजे भारतामध्ये ओव्हरऑलच ऊन हे जास्त प्रमाणात आहे। अर्थात याच्यामुळे खूप फायदे आहेत आपले की एन्व्हायरमेंटला जास्त उन्हामुळे आपली माहिती आपल्याला ॲग्रिकल्चर इंडस्ट्री खूप डेव्हलप्ड आहे, पण या उन्हापासून आपल्या डोळ्याचं सुद्धा संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। गॉगलशिवाय दुसरा एक आपल्याला ह्याच्यासाठी उपाय करता येईल, ते म्हणजे तुम्ही ज्यावेळी बाहेरून घरात येता, ज्यावेळी उन्हात काम करून आलेला असता, त्यावेळी डोळ्याचं दाह कमी करण्यासाठी तुम्ही थंड पाण्याची थोडीशी पट्टी, स्वच्छ पाणी थंड असेल त्यात कापड किंवा आपला रुमाल, स्वच्छ रुमाल भिजवा, डोळ्यावर त्याची पट्टी 1-2 मिनिटे ठेवा आणि याच्यामुळे सुद्धा डोळ्याचा दाह कमी होईल। अशा प्रकारचे काही घरगुती उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। तर या उन्हाळ्यात तुम्ही सगळ्यांनीच आपल्या डोळ्याचं संरक्षण करा। याविषयीच या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली। धन्यवाद।